तर शिजून घेतलंय. रात्री शाबू भिजू घातला होता आणि त्याच्यामध्ये परत थोडा शिजत आल्यानंतर हे खिसून टाकले, बटाटा खिसून टाकले धुवून व्यवस्थित आणि मिरची टाकली आणि मीठ. आणि हे काय करायचं, हे बघा आता मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट ना. हे बघा असं पळी. आणि हे आता ह्याच्यात शाबू काय दिसत नाही बघा, कुठंतरी दिसतोय, पण ही इतक्या पातळ होतात ना वाळल्यानंतर आणि छान पण होतात. आता ही दिसत नाही तुम्हाला, आपोआप पळी टाकली की अशी पसरते पापडी, पण ही वाळल्यानंतर कागदासारखीच होते आणि तळल्यावर पण खूप फुलते. शाबू त्याच्यामध्ये काही दिसत नाही, शिजून गेलाय शाबू पूर्णपणे. आणि बटाटा आणि ती मिरची अशा प्रकारे दिसती. तर तुम्हाला आता ह्याला मी काय केलं, अंदाजेच टाकलेले. शाबू उपवास होता त्याला भिजू घातलेला होता, मग त्यातला शिल्लक राहिलेला थोडा शाबू हे केला आणि नंतर मिरची कुटून टाकली खलबत्त्यात आणि बटाटा पण थोडंसं खिसून टाकले. तर अशा पण तुम्ही पापडे करू शकताय. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ, म्हणजे जर तुम्हाला असे करायचे असतील ना पापड्या, तरी पण तुम्ही घरी करू शकताय. आणि जरी तुम्हाला जर पाहिजे असतील तर ऑर्डर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला बनवून दिले एकदम छान प्रकारे, चांगलं मटेरियल वापरून आणि स्वच्छ करून एकदम. तर मागवायचं असेल कोणाला तर तुम्ही उपवासाची ही पापडी मागवू शकताय. खाण्यासाठी पण छान लागते, खुसखुशीत, म्हणजे तळून एकदम. ज्यांना उपवास आहे त्यांनी घेऊ शकताय, ज्यांना वेळ नाही त्यांनी मागवा, आणि ज्यांना करायचं आहे त्यांना तर मी सांगितले ह्याच्यामध्ये रेसिपी कशी करायची ते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नवीन परत अशाच व्हिडिओ भेटू, तोपर्यंत सर्वांना नमस्कार.